घटना आहे वाणेवाडी गावातली। रावण खुरंगुळे, वय वर्ष 70। गावातला एक साधा, शांत शेतकरी। वय झालं होतं, पण तो आजही आपल्या शेतात राबत होता। डोळ्यांत माया होती, बोलणं कमी, पण घरच्यांसाठी जीव ओवाळून टाकायचा। बायको गेल्यानंतर त्याचं जग फक्त एका माणसाभोवती फिरू लागलं। त्याचा मुलगा अनंतराव। पण हळूहळू अनंतराव बदलत गेला। आदराची जागा घेतली तुच्छतेनं। कधी तर म्हणायचा, काय उपयोग त्या म्हाताऱ्याचा? बैल विकायचे पैसे मला हवेत। रावण काही बोलायचा नाही, फक्त काम करत राहायचा। अनंतरावाच्या चुका झाकत राहायचा। एक दिवस आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी रावणानं शेवटचे 2 बैल विकले। शेती आता शक्य नव्हती, तब्येत थकलेली, पैसे हातात आले, डॉक्टरांकडे जायचं होतं, औषधं घ्यायची होती। हे कळताच अनंतराव बापाकडे तडक गेला। पैसे मागायला लागला। रावण म्हणाला, थोडे ठेवू दे रे, औषधासाठी, उरले तर तुला देईन। पण अनंतरावाचा राग अनावर झाला। मनात विचार, घर मी चालवतो, पैसे माझे, म्हातारा पैसे देत नाही। त्या रात्री सगळं गाव झोपलं होतं। घरात फक्त बाप आणि मुलगा। रावण कोपऱ्यात चटईवर झोपला होता। अनंतराव उठला, रागाच्या भरात घरातली लाकडी काठी उचलली। रावण झोपी असताना त्याच्या पाठीवर पहिला प्रहार झाला। अनंतराव, काय करतोयस? मी तुझा बाप आहे रे। रावण किंचाळला, पण त्या क्षणी अनंतराव काहीच ऐकत नव्हता। त्याने पुन्हा पुन्हा काठीने मारलं आणि अखेरचा वार केला। रावण खुरंगुळे कायमचे शांत झाले। सकाळ झाली, गाव उठलं, रावण कुठेच दिसेना। शेजाऱ्यांनी दार उघडलं, रक्ताच्या थारोळ्यात रावण पडलेले आणि बाजूला अनंतराव नुसता बसलेला। हात थरथरत होते, पण चेहऱ्यावर कोणताही अपराधीपणा नव्हता। गाव थरथरलं, कोणी रडलं, कोणी घाबरलं। असा मुलगा नको रे देवा, म्हणणारेही होते। अनंतरावावर गुन्हा दाखल झाला। पोलीस निरीक्षक घेरे आणि घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली। ही गोष्ट केवळ वाणेवाडीची नाही, ती त्या प्रत्येक घरात घडते, जिथं आईवडील ओझं वाटतात, जिथं क्षणिक रागात आयुष्यभराचं नातं संपतं। तुम्हाला ही घटना ऐकून काय वाटलं? तुमचं मत खाली कॉमेंटमध्ये जरूर सांगा।